कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात स्नेहा आणि रोहित यांचा संसार सुरू होता. लग्नाला 5 वर्षे झाली होती. सुरुवातीला त्यांचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. रोहितचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता, तर स्नेहा घर सांभाळत होती. स्नेहाचं तिच्या सासू सुमनताईवर खूप प्रेम होतं. सासू सुनेपेक्षा त्या दोघी आई मुलीसारख्याच राहत होत्या. मात्र गेल्या वर्षभरात रोहितमध्ये खूप बदल झाला होता. तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायचा, उशिरा घरी यायचा आणि स्नेहाशी कारण नसताना भांडायचा. स्नेहाला काहीतरी चुकीचं झालं आहे याची जाणीव होत होती, पण सुमनताईंच्या प्रेमापोटी ती सर्व काही सहन करत होती. एक दिवस अचानक सुमनताईंना छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी गंभीर बातमी दिली. त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठा ब्लॉकेज आहे. लवकरात लवकर ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. उशीर झाला तर जीव धोक्यात येऊ शकतो. स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती सासूबाईंना धीर देत बसली होती. इकडे रोहितने डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर खर्च किती येईल? सुमारे 20 लाख रुपये. हे ऐकताच रोहित खुर्चीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण ती आईच्या जीवापेक्षा पैशांची जास्त वाटत होती. घरी परतल्यावर रोहितने स्नेहासमोर हात जोडले. स्नेहा, आईला वाचवायचं असेल तर काहीतरी करावं लागेल. माझा व्यवसाय आधीच तोट्यात आहे. स्नेहा काही क्षण शांत राहिली. माझे दागिने आहेत, FD आहेत, बाबांनी दिलेला प्लॉटही आहे. गरज पडली तर ते सगळं विकू. रोहितच्या डोळ्यात चमक आली. स्नेहाने विचारलं, डॉक्टर काय म्हणतायत, किती खर्च येईल? रोहितच्या डोक्यात लगेच एक प्लॅन आला. त्याने स्नेहाला डॉक्टरचा खर्च 30 लाख सांगायचं असं ठरवलं, म्हणजे उरलेले 10 लाख रुपये आपल्या खिशात येतील. पुढील काही दिवसात स्नेहाने तिचे सर्व दागिने विकले, FD मोडली. अगदी वडिलांच्या आठवणी म्हणून जपलेला प्लॉटही विकला. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तिच्यासाठी सुमनताईंचा जीव सर्वात महत्त्वाचा होता. पण तिला माहीत नव्हतं की रोहितच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. एके दिवशी सुमनताईंनी योगायोगाने रोहितला एका तरुणीसोबत पाहिलं. दोघे एका कॅफेमध्ये बसले होते. ती मुलगी म्हणजे पूजा. रोहित तिचा हात हातात घेऊन भविष्याची स्वप्न रंगवत होता. थोडे दिवस थांब, आईचं ऑपरेशन झालं की मी सगळं संपवतो, मग आपण लग्न करू. हे शब्द सुमनताईंनी स्वतःच्या कानाने ऐकले. त्या रात्री खूप रडल्या. ज्या मुलासाठी आयुष्यभर कष्ट केले तोच मुलगा एका निरागस मुलीचा वापर करत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्नेहाला सर्व काही सांगितलं. सुरुवातीला स्नेहाचा विश्वासच बसला नाही, पण सुमनताईंनी मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवले. क्षणभर स्नेहाचं हृदय तुटलं, पण ती कोसळली नाही. तिने डोळे पुसले आणि शांतपणे म्हणाले, आई, तुमचा जीव आधी महत्त्वाचा आहे. ऑपरेशन होऊ द्या, त्यानंतर आपण त्याला उत्तर देऊ. सुमनताईंनी तिचा हात घट्ट धरला. मुली, आजपासून तू माझी सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. पुढील काही दिवसात सुमनताईंनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी एका नामांकित वकिलाची भेट घेतली. आपल्या नावावर असलेला बंगला, काही गुंतवणूक आणि व्यवसायातील हिस्सा त्यांनी कायदेशीररित्या स्नेहाच्या नावावर केला. वकिलांनी विचारलं, तुम्ही खात्रीने हा निर्णय घेत आहात ना? सुमनताईंच्या डोळ्यात पाणी आलं. हो, कारण माझ्या मुलाने मुलाचं कर्तव्य विसरलं आहे, पण या मुलीने मुलीचं कर्तव्य निभावलं आहे. काही दिवसांनी ऑपरेशनचा दिवस आला. सुमनताईंची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. स्नेहा दिवस रात्र त्यांच्या सेवेत होती. दुसऱ्या दिवशी स्नेहा हॉस्पिटलच्या खोलीत विश्रांती घेत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला. आत रोहित आला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत पूजा होती. स्नेहाने दोघांकडे पाहिलं. रोहितच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्याने बॅगेतून एक फाईल काढली आणि स्नेहासमोर फेकली. हे घे. स्नेहाने फाईल उघडली. ती घटस्फोटाची कागदपत्र होती. रोहित मोठ्याने हसू लागला. थँक्यू स्नेहा, तू माझं काम केलंस. आईचा जीव वाचवण्यासाठी पैसे दिलेस. आता मला तुझी गरज नाही. मला पूजासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. पूजा विजयी नजरेने स्नेहाकडे पाहत होती. पण आश्चर्य म्हणजे स्नेहा रडली नाही, ती फक्त हसली. हे पाहून रोहित गोंधळला. काय झालं? धक्का बसला नाही का? स्नेहा शांतपणे म्हणाली, धक्का? रोहित, धक्का तर तुला बसणार आहे. काय म्हणायचं आहे तुला? तेवढ्यात दुसरा दरवाजा उघडला. व्हीलचेअरवर सुमनताई आत गेल्या. त्यांच्या हातात एक फाईल होती. रोहित, आता बोलण्याची माझी वेळ आहे. रोहित चकित झाला. आई? सुमनताईचा आवाज कठोर झाला. ज्या दिवशी तू या मुलीचा विश्वासघात केला, त्या दिवशी तू माझा मुलगा राहिला नाहीस. त्यांनी फाईल उघडली. हा बघ,
हा बंगला आता स्नेहाच्या नावावर आहे. माझ्या सर्व गुंतवणुका तिच्या नावावर आहेत. व्यवसायातील माझा हिस्सा देखील तिच्याकडे आहे. रोहितचा चेहरा पटकन पांढरा पडला. काय? हो, आणि हे सर्व कायदेशीर आहे. रोहितच्या हातातून घटस्फोटाची फाईल खाली पडली. आई, तुम्ही असं करू शकत नाही. का नाही करू शकत? माझ्या संपत्तीवर माझा अधिकार आहे. पूजाच्या चेहऱ्यावरची रंगतही उडाली. ती घाबरून रोहितकडे पाहू लागली. सुमनताई पुढे म्हणाल्या, आणखी एक गोष्ट. गेल्या 6 महिन्यातील तुझ्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते सर्व वकिलांकडे जमा केले आहेत. रोहितला घाम फुटला. आई प्लीज, मला आई म्हणू नकोस. खोलीत शांतता पसरली. पूजाने थरथरत विचारलं, रोहित, म्हणजे आता घरही नाही? रोहित काही बोलू शकला नाही. आणि व्यवसाय? तरीही उत्तर नव्हतं. पुढच्या क्षणी पूजाने त्याचा हात झटकून टाकला. तुझ्यासाठी मी माझं आयुष्य खराब करणार नाही, असं म्हणत ती तिथून निघून गेली. रोहित अवाक झाला. जिच्यासाठी त्याने पत्नीचा विश्वासघात केला तीच त्याला एका क्षणात सोडून गेली होती. स्नेहा शांतपणे उठली. तिने घटस्फोटाच्या कागदांवर सही केली आणि ती फाईल रोहितच्या हातात देत म्हणाली, हा घे तुझा घटस्फोट. मला हरवायचा प्रयत्न करत होतास ना, पण आयुष्यानेच तुला हरवलं. रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने सुमनताईकडे पाहिले. आई, मला माफ कर. सुमनताईंनी मान वळवली. काही चुका अशा असतात ज्यांना माफी नसते. रोहित गुडघ्यावर बसला, पण आता खूप उशीर झाला होता. एका स्वार्थी माणसाने प्रेमाला व्यवहार समजलं होतं, पण ज्या स्त्रीला त्याने कमकुवत समजलं त्याच स्त्रीने स्वाभिमानाने उभं राहून त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्या खोलीत एका नात्याचा शेवट झाला नव्हता, तर एका स्वाभिमानी स्त्रीच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती.